काल बाहेर जाऊन खाल्लेल्या डोस्याचा माझ्या वजनावर काहीही परिणाम झाला नाही आहे. थोडंसं असं मनात वाटत होतं कुठेतरी की वाढेल वजन वगैरे, कारण काल थोडेसे जास्त काप्स खाण्यात आले होते, पण तसं नाही झालं आहे. त्यानंतर आज होता संडे, त्यामुळे लेट झाली आहे दिवसाची सुरुवात आणि 8 वाजता आय थिंक मी उठली आहे. आणि नॉर्मली गरम पाण्याने मी माझ्या आजच्या दिवसाची सुरुवात केलेली आहे. आणि रोज संडेला मी हेअर वॉश करते. ॲक्च्युली ट्वाईस इन अ वीक करायचं आहे, पण कंटाळा करते कधी कधी, त्यामुळे संडेला तर मस्ट आहे. त्यामुळे थोडंसं एक 5-10 मिनटं असा हेड मसाज करते आणि त्यानंतर अंघोळ वगैरे उरकून मस्त एकदम फ्रेश झाली आहे आणि देवपूजा वगैरे केली आहे. त्यानंतर मी माझी ब्लॅक कॉफी घेतलेली आहे. ब्लॅक कॉफी घेऊन झाल्यानंतर मग थेट किचनमध्ये जाते आणि सगळ्यांसाठी नाश्ता आज मी पोहे बनवले होते. तर सगळ्यांसाठी तर पोहे आहेत आणि मी फक्त पोह्यांवर नाही राहू शकत, म्हणजे फक्त काप्स मी नाही खाणार आहे. तर त्यासोबत म्हणजे पोह्यांसोबत मी 2 उकडलेली अंडीसुद्धा घेतलेली आहेत, म्हणजे काप्स आणि प्रोटीन असं बॅलन्स आपला मील होईल. मी माझा ब्रेकफास्ट आहे तो चांगला मस्त एन्जॉय केलेला आहे. काल मी 9 वाजेपर्यंत खाल्ला होता बाहेर डोसा, त्यामुळे आता मी हा ब्रेकफास्ट आहे तो 10 वाजता करते. आणि मला काही जणांनी सजेस्ट केलं होतं की चांगलं 32 वेळा चावून खा. 32 वेळा तर काय मी मोजत नाही बसत, पण चांगलं बारीक होईपर्यंत खाते. त्यामुळे आजकाल मला ऑफिसला पण लेट होतो आहे लंच करायला. त्यानंतर मग मी निघालेली आहे मच्छी बघायला, कारण आज आत्या वगैरे येणार होत्या, तर त्या चिकन खात नाहीत, तर म्हणून मच्छी घेतली आहे. आणि घरी येऊन आज मला एकटीलाच सगळं करायचं होतं. मम्मी गेली होती बाहेर थोडी, त्यामुळे हे सगळं जेवण वगैरे आज मी एकटीच करते. आणि भरपूर लेट झाला होता मला, कारण ऑब्व्हियसली लेट उठली होती, सगळं लेटच चाललं होतं. सगळं जेवण करून घेतलं आहे. हे सगळं करेपर्यंत मला दुपारचे 2 वाजले होते. त्यामुळे मी माझ्यासाठी असं स्पेशल काहीही केलं नाही आहे. म्हणजे जरी मी सगळं जेवण केलं तरी एक ज्वारीची भाकरी माझ्यासाठी वेगळी करते असं वगैरे, पण आज तसं काही नाही केलं आहे, कारण 2 वाजले होते आणि कंटाळासुद्धा नंतर आला होता. त्यामुळे एक चपाती घेतलेली आहे, मच्छी, 1 अंड्याचा हाफ फ्राय वगैरे घेतला आणि थोडासा नंतर राईससुद्धा घेतला होता. आणि मी माझं जे जेवण आहे लंच तो मस्त एन्जॉय केला. येस, मी एन्जॉय करते हे, कारण मी मनापासून खाते हे सगळं. त्यानंतर दुपारी थोडा टाईमपास करून वगैरे झाला. संध्याकाळी मला असं दुधाची कॉफी प्यायची इच्छा होती. मला असं वाटलं की मी किती दिवसाने दूध हे खाल्लेलं आहे. ऑलरेडी गरम केलेलं दूध मी पुन्हा गरम करायला जात होते आणि हाताला चटका बसला. माझी रिॲक्शन बघा. विदाऊट शुगर मी ही कॉफी घेतलेली आहे, म्हणजे फक्त दूध आणि कॉफी टाकून मी माझी कॉफी पिऊन घेतली आहे. आणि मग त्यानंतर संध्याकाळचा वेळ आहे तो मी काही केलं नाही आहे, फक्त पाणी पित राहिली रात्रीपर्यंत चांगलं. आणि संध्याकाळी येणार होती मावशीची फॅमिली, तर त्यांच्या जेवणामध्ये वगैरे सगळा वेळ गेलेला आहे. त्यामुळे रात्री मी नाही जेवली आहे आज, कारण मी मॉर्निंगला ब्रेकफास्ट केला होता. तर संध्याकाळचा वेळ हा याच्यातच सगळा गेला आहे. उद्या भेटूया, बाय.